हॅलो, नमस्कार. मी प्रतिभा. नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत आहे. परफेक्ट बॉडी शेप आणण्यासाठी म्हणजे पोटावरची चरबी कमी करण्यासाठी, पायावरती थाय फॅट कमी करण्यासाठी आणि आपल्या हिप्सवरती वाढलेलं फॅट कमी करण्यासाठी आजचे व्यायाम थोडे हटके आहेत. मात्र रिझल्ट खूप छान देणारे आहेत. पूर्ण बॉडीला शेप येतो आणि चरबी देखील कमी होते. खासकर पोटावरची, हिप्सवरची आणि पायावरची. तर आजचे व्यायाम आपल्याला पायात सॉक्स घालून करायचे आहेत आणि पायात सॉक्स असल्यामुळे आपल्याला करायला जास्त मेहनत लागत नाही. मात्र रिझल्ट छान भेटतो. त्यासाठी आपल्याला खाली बसायचं, पायात सॉक्स असू दे, पूर्णपणे पाय रुंद करायचं आणि पूर्णपणे जवळ घ्यायचं. बघू शकता. तर ह्याच्यामुळे आपल्या पायांचं थाय फॅट आहे ते तर कमीच होतं, पोटावरती ताण पडत आहे त्यामुळे देखील आपलं पोटावरची चरबी कमी होते. तर हा व्यायाम आपल्याला 1 मिनिटाचा करायचा आहे. मात्र सॉक्स आहे ते थोडेसे सिल्की असू दे, म्हणजे फरशीवरती लवकर सरकतात आणि यामुळे आपल्याला जास्त कष्ट घ्यायची गरज नाही. एकदम सळकणं सळकतात आणि असा आपला हा व्यायाम होत आहे. याच्यामध्ये अजिबात थकान जाणवत नाही. मात्र पायाचा थाय फॅट आहे, खासकर आपलं पायांच्या ज्या मांड्या आहेत त्यातली जी चरबी आहे ती पूर्णपणे वितळते. आता करूया दुसरा व्यायाम. सेम बसायचं, दोन्ही हात बाजूला असू दे, एकदा समोर घ्यायचं आणि पूर्णपणे असं सरळ करायचं. जसे पाय माझे फोल्ड व्हायले तेव्हा पोटावरती ताण पडत आहे आणि पाय माझे जेव्हा सरळ करत आहे तेव्हा आपलं पायांचं थायफाईड कमी व्हायले. तर असं 2 व्हायलेत. व्यायाम 1 आहे आणि पायात सॉक्स असल्यामुळे पाय एकदम सरकतो, त्यामुळे आपला व्यायाम सहज होतो. आपल्याला कष्ट घ्यायची जास्त गरज नाही. प्रत्येक व्यायाम 1-1 किंवा 2-2 मिनिटाचा असू दे. खासकर हिवाळ्यामध्ये कॅलरीयुक्त पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ले जातात, मसालेदार किंवा तेलकट पदार्थ, कारण खाण्याचा मोह आपल्याला आवरत नाही. यामुळे आपलं वजन वाढत राहतं, चरबी साठत राहते. ते कमी करण्यासाठी असे हलके-फुलके व्यायाम पायात सॉक्स घालून जरी केला तरी देखील आपलं वजन कमी होतं. आता करूया पुढचा व्यायाम. त्यासाठी दोन्ही पायांचं अंतर इतकं असू दे, दोन्ही हात बाजूला घ्या आणि दोन्ही पाय आहेत ते असं तळपायाला टच झाले पाहिजे, जसं की समोर आलेत आणि रुंद व्हायलेत. आपल्याला सरळ नाही करायचं आहे, पण समोर घ्यायचं आहे पाय. तर यामुळे आपल्या पायांचं थाय फॅट कमी होतं, पोटावरती असर व्हायले, आपल्या हिप्सवरही असर व्हायले. तर हा व्यायाम आपल्याला 1 किंवा 2 मिनिटाचा करायचा आहे. बसून करत आहे म्हटल्यावर तेव्हा थकान वगैरे अजिबात जाणवत नाही आणि बघू शकता सहज आपण करू शकतो, कारण इतका सोपा असा व्यायाम आहे. खासकर थंडीमध्ये काय होतं, हवेमध्ये इतका गारवा असतो त्यामुळे आपल्याला बाहेर जायची इच्छा नसते. वर्कआउट करायचं म्हणजे की नाके नऊ येतात. थंडीमध्ये फक्त असं वाटतं की खावं आणि एका जागेवरती बसावं, यामुळे आपलं वजन वाढतं, चरबी साठते. ते नको असेल, आपलं वजन नियंत्रित ठेवायचं असेल तर असे व्यायाम तुम्ही रोज करा. आता करत आहे पुढचा व्यायाम. त्यासाठी आपल्याला दोन्ही पाय फोल्ड करायचं, दोन्ही हात समोर असू दे, उजवा पाय समोर घ्या, डावा पाय मागं ठेवा आणि असं आपल्याला पुढं मागं करायचं आहे. पायात सॉक्स असल्यामुळं करायला सोपं जातं आणि हा व्यायाम फुल बॉडी वर्कआउट आहे, कारण पायाचं थायफॅट तर कमीच होतं, हिप्सवरही असर होत आहे, कमरेची जाड चरबी आहे ती पूर्णपणे वितळते आणि पोटावरती देखील खूप ताण पडत आहे, त्यामुळं तिथं साठलेली चरबी आहे ती पूर्णपणे वितळते. मात्र हा व्यायाम आपल्याला न चुकता रोज करायला पाहिजे. यामुळे आपल्या शरीरातलं वजन आहे ते नियंत्रित राहतं, चरबी आहे ती कधी साठू देत नाही. पायात सॉक्स घालून व्यायाम करत आहे त्यामुळे करायला सोपं देखील जातं. आता करूया पुढचा व्यायाम. त्यासाठी आपल्याला सरळ झोपायचं आहे. दोन्ही हात आहे ते असं स्ट्रेट असू दे, बाजूला ठेवा. दोन्ही पाय आहेत ते असं फोल्ड करा. त्यानंतर आपले दोन्ही पाय आहेत ते असं सरळ करायचं, फोल्ड करायचं, सरळ करायचं. तर यामुळे आपल्या पूर्ण कमरेपासून ते पोटापर्यंत आणि आपल्या हिप्सवरती आणि पायांचं थायफॅट ह्या पूर्ण शरीरामध्ये जिथं पण साठली चरबी आहे ती कमी होते. कारण पाय आपले फोल्ड व्हायले, सरळ व्हायले, त्यामुळं पोटावरती ताण पडतो, पायांवरती असर व्हायले आणि आपल्या हिप्सवरही. खासकर थंडीमध्ये आपण एकाच जागेवरती जास्त वेळ बसून राहतो आणि आपल्या शरीरामधली हाडं आहेत ती आखडून बसलेली असतात, त्यामुळे आपलं वजन वाढत राहतं, चरबी साठत राहते. शरीराची अशी हालचाल ठेवूया. गरम राहून असं स्वेटर वगैरे घालून असा व्यायाम जरी केला तरी आपलं शरीर लवकर गरम होतं, त्यामुळे चरबी देखील पूर्णपणे वितळते आणि हा व्यायाम देखील मी 1 मिनिटाचा केला आहे. आता करत आहे सगळ्यात शेवटची एक्सरसाइज. त्यासाठी दोन्ही हात समोर असू दे, दोन्ही पाय जॉईंट असू दे. आपल्याला दोन्ही पायामध्ये गॅप आणायचा आणि परत जॉईंट करायचं. बघू शकता दोन्ही पाय जसं लांब झालेत तसं जवळ देखील आलेत आणि पायात सॉक्स असल्यामुळं करायला सोपं जातं. तर या व्यायामाचा फायदा म्हणजे आपल्या हिप्सवरचं फॅट तर कमीच होतं, पायांचं थाय फॅट कमी होतं, पोटावरती पूर्ण शरीराचा भार पडत आहे त्यामुळे तिथं साठलेली चरबी कमी होते. हातांची देखील छान एक्सरसाइज व्हायले, त्यामुळे हातांचे दंडही मजबूत होतात. तर ही एक्सरसाइज तुम्हाला रोज करायचं आहे. यामुळे आपलं पोट आहे ते सपाट होतं, कमरेची छान एक्सरसाइज व्हायली, त्यामुळे तिथं चरबी साठत नाही. पूर्ण शरीर आहे ते परफेक्ट शेपमध्ये येतं, म्हणजे आपण कायमस्वरूपी फिट राहतो, कधीही वजन वाढणार नाही हे नक्की. आणि व्यायामामध्ये काहीतरी वेगळं पण आहे.
हा देखील व्यायाम आपल्याला 1 मिनिटाचा करायचा आणि अशा प्रकारे जर तुम्ही रोजच्या रोज व्यायाम केला, तेही एन्जॉय करत, तर त्याचं फळ देखील तुमच्या आवडीप्रमाणे भेटू शकतं. कारण तुमच्या शरीरामध्ये जर जास्त चरबी साठली आहे, वजन जास्त वाढलं आहे आणि ते काम तुम्ही आवडीनं करत असाल, तर त्याचा रिझल्टही तुमच्या मनासारखा भेटतो. तर चला व्हिडिओ इथंच थांबवते. आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.